तर ठाकरेंबरोबर युतीसाठी मनसेमध्येच मतभेद आहेत। दोन्ही ठाकरे एकत्र आले नाहीत तर मराठी माणूस हताश होईल असं प्रकाश महाजन यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे संदीप देशपांडे यांच्याकडून ठाकरेंसह राऊतांवर निशाणा साधण्यात आलाय। राज्याच्या मनातलं ओळखणाऱ्यांनी जाधवांच्या मनातलं ओळखलं का? संदीप देशपांडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला हा टोला लगावलाय। अनिल परब असतील, अनिल देसाई असतील, सुभाष देसाई असतील, खुद्द संजय राऊत असतील, तुम्ही कधी गेलात राजसाहेबाकडे? अरे ज्याचं मन एवढं उदार आहे, जो शत्रूला सुद्धा आदर तिथ्य करतो, तुम्ही जाऊन कधी योग्य प्रपोजल ठेवलंय? आणि मीडियासमोर तुम्ही काय कशामुळे चाललंय? व्यथित आहे सामान्य कार्यकर्ता दोन्ही बाजूचा, मराठी जनता व्यथित आहे आणि इतिहास या सगळ्या गोष्टीची नोंद घेईल। युती होईल न होईल तो विषय खूप पुढचा आहे, त्याचं ज्योतिष्य आपण नाही सांगू शकत। अरे आज चाललंय काय की सत्ताधारी पक्ष ज्या पद्धतीनं अतिक्रमण करतो इतर पक्षावर, तुम्ही कधी पाहिलंय? ज्या पद्धतीनं तुम्ही काय सुधाकर बडगुजरला घेतलं, सुधाकर बडगुजर कुणाबरोबर नृत्य करत होता? कोण? तो दौदचा माणूस। आता भारतीय जनता पक्षात किती लोकांना हे माहिती आहे की या दाऊद इब्राहिमनी भारतीय जनता पक्षाचे 2 खंबीर कार्यकर्ते, म्हणजे मी अतिशोक्ती नाही, मी कुणावरही टीका टिप्पणी करत नाही, पण भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याला हे माहीत नाही की या दाऊद इब्राहिमनं याच मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचे रामदास नायक, ज्यांनी बॅरिस्टर अंतुले यांचा सिमेंट घोटाळा उघड पाडण्यास बराच मोठा हात आहे त्यांचा, त्यांना गोळ्या घालून त्यांच्या घरासमोर मारलंय। विचारलंय मी, जे लोक महाराष्ट्राच्या मनातलं ओळखतात ते भास्कर जाधवांच्या मनात काय त्यांनी ओळखलंय का? एवढाच माझा प्रश्न आहे आणि साधा आणि सोपा प्रश्न आहे।